नमस्कार, मी महादेव साळुंखे, राहणार पारे. विट्यातल्या प्रश्नाकडे नेत्यांचं दुर्लक्ष झालं आहे. विट्यातला देवांग समाज बहुतांशी पोल्ट्री आणि यंत्रमागाचा व्यवसाय करतो आहे. त्यांना ऊर्जित अवस्था नाही, व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यांना अनुदान मिळत नाही. दोन्ही नेत्यांनी त्यांचा वापर करून घेतला आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. त्यामुळं देवांग समाजात अतिशय नाराजी आहे. मी वसंतराव नाईक ही योजना पुन्हा चालू करून त्यामार्फत या योजनेला अनुदान मिळवून देणार आहे आणि देवांग समाजाला ऊर्जित अवस्था आणणार आहे. त्यांच्या व्यवसायांना ताकद देणार आहे. विटा शहरातले मुस्लिम समाजाचे प्रश्न असू द्या, बौद्ध असू द्या, मातंग समाजाचे असू द्या, लिंगायत समाजाचे असू द्या, सर्व समाजाच्या प्रश्नांना न्याय देणार आहे. विटे शहरात सध्या ट्रॉफिकची अवस्था गंभीर होत चाललेली आहे. तर विटे शहराला रिंग रोड करून देणार आहे. विटे शहराला पाण्याची कमतरता भरपूर झालेली आहे. विटे शहराच्या उपनगरांना पण पाण्याची कमतरता भरपूर झालेली आहे. कोट्यावधी निधी पाण्यासाठी आणूनही हा निधी नेमका कुठं खर्ची टाकला आहे अशी लोकांच्या संभ्रमावस्था आहे. लोकांच्या चर्चा चालू आहे. एखादं काम झालं की महायुतीतले तिन्ही नेतं श्रेय लाटायसाठी माझ्यामुळे झालं म्हणून डांगोरा पिटतात. काल परवा म्हशीला रिडकू झालं तरी ही पुढं आहेतच. म्हणजे कशावर राजकारण करावं ह्याचं काही कळना आणि लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षपणा केला आहे. पण विट्यातील सर्व सामान्य जनतेला चा प्रश्न मी विधानसभेत मांडणार आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहे. तरी विटे शहरासहित खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलच्या सर्व सामान्य जनतेनं माझ्या पाठीमागे ताकद लावा. मी तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईन. विधानसभेत तुमच्या प्रश्नांना वाचा फोडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.